मुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार दत्ता भरणेंच्या उमेदवारीचे संकेत दिल्यामुळे इंदापूरमधील राजकारण ढवळून निघालेले आहे। इंदापूरमधील भाजपचे माजी आमदार आता कोणती भूमिका घेणार यावरून राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे। अधिकारी निवासस्थान, इंदापूर, भिगवण, लासूर्ण विश्रामगृह, पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना। काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो, आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिम्मत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे, मामाच्यात आणि माझ्यातच, हे पण विचार करून ठेवा। अजित पवार यांच्या याच वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। कारण अजित पवार यांनी इंदापूरमधून पुन्हा एकदा दत्ता भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत। त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। इंदापूरचे माजी आमदार आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। तर इकडे अजित पवार यांनी आपले खंदे समर्थक दत्ता भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत। यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। दरम्यान इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याविषयी विचारला असता हर्षवर्धन पाटील काय म्हणाले, नीट ऐका। राजकीय दृष्ट्या हा तालुका अत्यंत जागरूक आहे। साहजिकच आहे, आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे। आता घराघरामध्ये 3-3, 4-4 पक्षाचे विचार करणारी माणसं निर्माण झाली। त्यामुळे साहजिक आहे, बऱ्याच लोकांचा आग्रह असा आहे की तुम्ही आता अपक्ष उभा राहा, काय लोकांचं म्हणणं आहे तुम्ही विकास आघाडीत उभा राहा। हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। कार्यकर्त्यांना वाटतं आणि कार्यकर्ते बोलून दाखवतात। हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार की अपक्ष निवडणूक लढवणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत। पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही आहेत। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याचा पर्याय त्यांच्या समोर खुला आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघातून चांगलं मताधिक्य मिळालं होतं। तसंच हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांचे संबंधही चांगले आहेत। त्यामुळे हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याची चर्चा रंगू लागली आहे। सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्यांनी सूचक उत्तर दिलं। त्यांचा काय निर्णय याची मला माहिती नाही, आणि आमचा सीट वाटप पूर्ण झालेला नाही। त्याच्यामुळे आता इंदापूरची सीट महाविकास आघाडी कुणाच्या पत्रात पडेल, काय निर्णय होईल, पुढच्या 15 दिवसात वगैरे जास्तीत जास्त तुम्हाला पूर्णपणे कॅन्डिडेट सकट आम्ही सांगू। एकीकडे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या संभाव्य उमेदवारीच्या विषयी अद्याप पत्ता उघड केलेला नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मात्र बचावात्मक पवित्रा घेतलाय। ते फार सिनियर नेते आहेत। त्यांनी लोकसभेला सुनेत्राताईंकरता अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। त्यामुळे असला कुठल्या नेते इकडे तिकडे जातात ह्या माध्यमांमधनं येणाऱ्या बातम्यांपेक्षा त्यांच्या आत्तापर्यंत असलेल्या निष्ठेवरती आपण शिक्कामोर्तब करतात किंवा शंका घेतात, हे योग्य नाही। हर्षवर्धन पाटील साहेब असला कुठला निर्णय घेतला असं मला वाटत नाही। इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा हर्षवर्धन पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, पण राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी त्यांचा मतदारसंघ खालसा केला। खरं तर अजित पवार यांच्यामुळेच गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं होतं। पण आता अजित पवार महायुतीसोबत आल्यामुळे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कोंडी झाली आहे। त्यामुळे आगामी विधानसभेत हर्षवर्धन पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।